महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मेहकर नगरपालिकेच्या 2 अग्निशमन वाहनांचे आमदार रायमुलकर यांच्या हस्ते लोकार्पण। वेळ प्रसंगी आगीची घटना घडली तर छोट्या गल्ली बोळातही आग विझवण्यासाठी जाणे शक्य व्हावे म्हणून मेहकर नगरपालिकेला 2 अग्निशमन बुलेट वाहने प्राप्त झाली असून त्याचे लोकार्पण आज आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते झाले। पालिकेकडे आधीच 2 अग्निशमन वाहने आहेत, परंतु छोट्या गल्ली बोळात आगीची घटना घडली तरीही अग्निशमन वाहनांची मदत व्हावी म्हणून शासनाच्या योजनेतून 2 अग्निशमन बुलेट वाहने प्राप्त झाली असून त्याचे लोकार्पण करण्याचा समारंभ आज नगरपालिका कार्यालयासमोर पार पडला। वाहनांची पूजा करून व आमदार रायमुलकर यांच्या हस्ते फीत कापून ही वाहने लोकसेवेत समाविष्ट करण्यात आली। शहरासाठी पेनटाकळी प्रकल्पातून नवीन पाणी योजना मंजूर होऊन तिचे काम सुरू झाल्याचे सांगून आपल्या भाषणात संजय रायमुलकर म्हणाले की शहरात रस्ते बांधणीसाठी बालाजी मंदिर परिसर विकास, पैनगंगा नदी सौंदर्यीकरण, इतर मंदिरांभोवती व मोकळ्या मैदानासाठी संरक्षक भिंती सौंदर्यीकरण आदी शेकडो कोटीची विकास कामे केले। नव्याने 100 कोटीची कामे प्रस्तावित आहेत। नगर विकासाची 25 कोटीची कामे प्रस्तावित करत आहोत। काही लोक खोडसाळपणे कामाबाबत चुकीच्या बातम्या पसरवत आहेत। नागरिकांनी प्रत्यक्ष कामे बघावी, त्रुटी सांगाव्या, पण दिशाभूल करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नये असे आवाहन त्यांनी केले। नवीन अग्निशमन वाहनाची शहराला मदत होईल असेही ते म्हणाले। मुख्याधिकारी रामराजे कापरे, उपमुख्याधिकारी वाघमोडे, अभियंता अजय मापारी, कार्यालय अधीक्षक अजय चैताने, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर, नितीन राऊत आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन उत्पुरे यांनी केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक विजय माने।